भेट घेतली राज ठाकरेंची, काय काय चर्चा सांगाल, झाली? काय चर्चा? आज आम्ही दोघांनी ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेशजी मस्के साहेब आणि त्याचबरोबर मी कल्याणमधून आज दोघांचीही जी आहे ही उमेदवारी फॉर्मली जाहीर झाली आणि राजसाहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी जो आहे हे आम्ही इथे आलो आहे आणि त्यांनीही जे आहे भरभरून आशीर्वाद दिलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये त्यांची सभा देखील जी आहे ही ठाणे आणि कल्याण लोकसभेसाठी होईल आणि त्यांचं सहकार्य जे आहे पहिल्यापासून आहे, प्रेम आहे. काय भेटी झाली, पहिली सभा होणार आहे. काय कशा प्रकारे शुभेच्छा दिल्या राज ठाकरेंनी, किती सभा घेतील, काय त्याबद्दल काही विस्तृत बोलले? मला वाटतं ते आता ठरवतील की राजसाहेबांच्या किती त्यांचा पक्ष जो आहे तो ठरवेल की कुठे कुठे सभा घ्यायच्या त्या. पण त्यांच्या सभेने जे आहे हे नक्की जसं मस्के साहेब म्हणाले की प्रचाराला जे आहे हे दिशा देण्याचं काम राजसाहेब करतात आणि राजसाहेबांचे विचार जे आहे ऐकण्यासाठी जे आहे हे सगळ्यात जास्त जे आहे तरुण पिढी जी आहे ही पुढे येते, सरसावते आणि त्यांचे विचार जे आहे हे ऐकण्यासाठी आम्ही देखील इच्छुक आहोत. आमच्या मतदारसंघामध्ये आमचे वोटर्स जे आहेत, आमचे मतदार जे आहेत, नागरिक जे आहेत आणि नक्कीच राजसाहेब या महायुतीला त्यांनी बिनशर्त पाठिंबा जो आहे हा दिलेला आहे, कुठलीही अपेक्षा न करता महायुतीकडून. तर मला वाटतं मोठ्या मनाने जे आहे राजसाहेब जे आहे महायुतीबरोबर जोडले गेलेले आहेत आणि माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाकडे पाहून, त्यांचं काम पाहून जे आहे राजसाहेबांनी महायुतीला पूर्ण पाठिंबा दिला. आता पूर्ण ताकदीने जे आहे हे मनसेचे कार्यकर्ते ऑलरेडी जे आहे हे ग्राउंड लेवलवरती कामाला लागलेले आहेत. आता राजसाहेब देखील जे आहे त्यांच्या प्रचाराने मोठी ताकद जी आहे ही महायुतीच्या उमेदवारांच्या मागेची आहे ही उभी करतील. तर आपल्या प्रचारासाठी राज ठाकरेंना सभा घेण्याची विनंती केल्याचं या दोन्ही उमेदवारांनी सांगितलंय. आणि यानंतर आपण पाहूयात आमचा निवडणूक